नांदेडमध्ये कॉन्व्होकेशनसाठी आलात. नांदेडमध्ये एसजीजीएस गव्हर्नमेंट ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे त्याला IIT मध्येचा दर्जा देण्यासाठीचा एक प्रस्ताव अनेक वर्षांपासून पडून आहे. तर नांदेडला हे गिफ्ट देऊन जाणार का आपण? ते मुळात IITचा दर्जा देणं हा महाराष्ट्र शासनाचा विषयच नसतो. त्याला केंद्रीय शिक्षण खात्याने मान्यता द्यायची असते. 2-3 प्रस्ताव असे महाराष्ट्रातले आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करतो. एक आहे पुण्याचं COEP, जे 2028ला त्याला 175 वर्ष पूर्ण होते, इतकं जुनं आहे. आणि आज जगामध्ये 10% तरी कॉर्पोरेट अशी आहे की त्याचा CEO हा COEPचा माजी विद्यार्थी. तर त्यांना एक 35 एकर जागा 14 ते 19 मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ऍडिशनल दिली. त्यांनी त्यांचं रिसर्च सेंटर सुरू केलंय. त्या रिसर्च सेंटरच्या ठिकाणी IITने पण पार्टनरशिप करावी असा तो प्रयत्न चाललाय. नांदेडचा प्रयत्न चालला आहे. व्हिजिट यायचा प्रयत्न मुंबईचा, युनिव्हर्सिटीचा प्रयत्न. त्यामुळे वेगळं IIT हा सोपा विषय नसला, कारण पैसे फक्त अपेक्षित नसतात, तर गुणवत्ता अपेक्षित असतात. तर आज जगामध्ये जी लिस्ट तयार होत आहे त्यात आपली जी सगळी IIT आहेत त्यातल्या पहिल्या 500 मध्ये त्यातल्या 5 IIT आहेत. आणि अजूनही पुण्यासारखं युनिव्हर्सिटी, मुंबईसारखं युनिव्हर्सिटी 500च्या बाहेर आहे. IIT मध्ये गुणवत्ता हा महत्वाचा विषय असतो. प्रयत्न चालू आहेत, पण ज्या वेगाने आपण चाललो आहे त्याच्यामध्ये नांदेड विझेटिया युनिव्हर्सिटी COEP हे निदान IIT 2 असं आपण त्यांना म्हटलं. तुम्ही IIT 2 म्हणा, एखादं रिसर्च डिपार्टमेंट आहे. हा महाविद्यालय स्तरावरती रिसर्चसाठी APJ अब्दुल कलाम जेव्हा प्रेसिडेंट ऑफ इंडिया होते तेव्हा त्यांनी टायफॅक आणि टेकचेक नावाचे प्रोग्राम आणले होते की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना रिसर्चसाठी सरकार पैसा द्यायचा. पण त्यांच्यानंतर ती योजना बंद झाली आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं रिसर्च जे आहे ते अत्यंत खालावलेलं आहे. त्याला पर्यायी मोडूल म्हणता येणार नाही, पण एक मोडूल केंद्राने डेव्हलप केलं की ज्याच्यामध्ये थेट कॉलेजेसना 5 कोटी मिळतात. ह्या वेळेला त्याला उषा असं म्हटलं गेलं. त्याचा फुल फॉर्म आहे, पण उषा असं म्हटलं गेलं. त्या उषाच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या 100 कॉलेजेसना प्रत्येकी 5 कोटी मिळाले. 4 विद्यापीठांना प्रत्येकी 100 कोटी मिळाले आणि 7 विद्यापीठांना प्रत्येकी 20 कोटी मिळाले. 800-850 कोटी आपल्याला मिळाले. त्या 5 कोटी, 100 कोटी, 20 कोटी मध्ये कल्पना हीच आहे, तुम्ही इमारतीवर कमी खर्च करा, तुम्ही रिसर्च जास्त करा. त्यामुळे APJ अब्दुल कलामांनी प्युअरली रिसर्च बेस म्हटलं होतं, पण UGCने रिसर्च प्रायोरिटी, पण बाकी पण मुलींचं हॉस्टेल तयार व्हावं, लायब्ररी तयार व्हावी, अशी 20 शीर्षकं दिली आहेत. आणि यावर्षी एकदा मिळालेले 840 कोटी युटिलाइज झाले. युटिलायझेशन सर्टिफिकेट द्यायला पुढच्या वर्षी आपल्याला आणखी मिळतं. प्रगत राष्ट्रांमध्ये शिक्षणावरचा खर्च 42% आणि आपल्या राज्यामध्ये 12-12.5%. तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे, कारण ते प्रगत असतात. आपण प्रगतशील होतो. 2047 पर्यंत देश प्रगतशील व्हावा, डेव्हलप कंट्री व्हावी असा आपला प्रयत्न चालला आहे. मग आता तुलनाच करायची असेल तर अनडेव्हलप कंट्रीज अशा आहेत की अनडेव्हलप कंट्रीजमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये पण नाही. आज महाराष्ट्रामध्ये 6000 कॉलेज, 80 विद्यापीठ, 43 लाख विद्यार्थी संख्या. आता कुठल्याही क्षणी आपण 50 लाख क्रॉस करू. पॉलिटेक्निकची विद्यार्थी संख्या आपली 58,000वरून 1,07,000. आणि त्यामुळे पैसे त्या देशाच्या प्रायोरिटी ठरवतात. प्रायोरिटी ठरते. आपल्या देशाची प्रायोरिटी पहिली माणसांना 2 वेळेचं जेवण देणं. ती स्थिती आता आली. मोदीजी ज्या वेळेला कोविड पासून 80 कोटी लोकांना फ्री रेशन द्यायला लागले आणि ग्रामीण भागामध्ये रोजगार हमी आणि शहरामध्ये अप्रेंटिसशिप अशा वेगळ्या योजना सुरू झाल्यानंतर आता 2 वेळेचं जेवण हा तेवढा गांभीर्याचा विषय राहिला नाही. आपण इन्फ्रास्ट्रक्चरकडे जातो, कारण 2 वेळच्या जेवणाच्या बरोबरीने इन्फ्रास्ट्रक्चर ही देशामध्ये इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करण्यासाठी आवश्यक असतं. म्हणजे मग शिक्षणाचं महत्व नाही का आहे, पण हे सगळं एक तारेवरची कसं चालते नाही. तर आपण बोललो की सोलापूरमध्ये आणि नांदेडमध्ये ग्रामीण भागातील मुलींना जास्त शिक्षण मनाला आनंद देणारा हा विषय आहे. कसं दुःखही आहे ते म्हणजे त्यांची
एवढी बुद्धिमान मुली त्या असूनही पुरेस घरची आर्थिक स्थिती बरी नसेल, पुरेशी घरची आर्थिक परिस्थिती नसेल, त्यामुळे शरीरयष्टया खूपच किरकोळ आहे. त्यामुळे मनाला थोडंसं दुःखही झालं, पण बुद्धिमत्तेचं कौतुक केलं पाहिजे. 3 गोल्ड मेडल एकेका मुलीला मिळाले. मी एका 3 गोल्ड मेडल मिळाल्या मुलीला विचारलं की तू कुठली आहे, निलंगेची होती. म्हणजे 2-5च नांदेडमध्ये होते, 2-5च परभणीमध्ये, सगळी औंढा नागनाथ पोहोचली होती. ग्रेट अचिव्हमेंट आहे. समाजातील तेढ महाराष्ट्राला परवडणार नाही नसल्याचं विधान जे आहे अजितदादांनी, समाजातील तेढ निर्माण हे महाराष्ट्राला परवडणार नसल्याचं अजितदादांनी. त्याचं म्हणणं बरोबर आहे, कारण ही जी समाजातली तेढ आहे त्यातून सामाजिक सौहार्द तर बिघडेल, इन्व्हेस्टमेंट येणं ह्याला मोठा प्रॉब्लेम होणार. कारण इन्व्हेस्टमेंट करणारा जो आहे ना तो वर्क कल्चर पाहतो. इथलं वर्क कल्चर खूपच बिघडत चाललं. मी तुम्हाला साधारण देतो की विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये 20 मध्ये एक मुद्दा परसेप्शनच आहे. परसेप्शन म्हणजे तुमच्या विद्यापीठाबद्दलचं समज. तर त्याला आपल्याला मार्क्स कमी पडल्याचं कारण आपल्याकडे बऱ्यापैकी विद्यापीठांमध्ये छोट्या छोट्या कारणांमुळे आंदोलनं, तोडफोड, मोर्चे, घेराव. अरे आपण आपल्याच विद्यापीठाची बदनामी करतो ना. या बसा चर्चा करा. तसं म्हणजे गावोगाव चाललंय ना त्याचा महाराष्ट्राच्या विकासाला खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे सामाजिक विन तर विस्कटतच चालले. बीड जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या नेमप्लेटवर आडनाव लिहिता येत नाही. ठीक, संतांना ज्यांनी आयुष्य एकता समता यासाठी घालवले त्यांच्या आत्म्याला दुःख होत असेल. कसं आहे की आपल्या देशामध्ये आता आपण मोठ्या प्रमाणावर डिजिटाईज ट्रान्झॅक्शनकडे चाललो. आणि डिजिटाईज ट्रान्झॅक्शन करत असताना वर्षातून 2 वर्षातून बँकेचं आपलं साधं सेव्हिंग अकाउंट सुद्धा आपल्याला केवायसी करावं लागतं ना. त्याच्यात काहीच चुकीचं नाही. केवायसी म्हणजे काय, आधार कार्डाची कॉपी द्यायची आणि बहुतेक आधार कार्डाचीच कॉपी द्यायची. पीएचडी आणि फेलोशिप करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना जे फेलोशिप मिळते ते मागच्या 2 वर्षापासून जाहिरातून नाही झाले. हे कसं आहे की विद्यापीठांच्या जाहिराती चालूच आहेत. सारथी, बार्टी, महाज्योती, आदिवासींसाठी असणारा महामंडळ याची एकदम अशी छलांग मारली होती. 1200-1300 संपूर्ण देशामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन संपूर्ण 2000 लोकांना पीएचडीचं अनुदान देते. आणि इथे आपल्याकडे एकेका सारथीचं 1200-1300 मध्ये एकदम 2100 झालं. आणि त्यामुळे सरकारने एक कमिटी अपॉइंट केली आणि प्रत्येकाला 200, सारथीला 200, महाज्योतीला केलं. आता ज्यांना याची सवय लागली स्वाभाविकपणे रिॲक्ट झाले की तुम्ही असं अचानक कसं काय बंद करा. सरकार त्यावर गांभीर्याने विचार करेल. एआय तंत्रज्ञानाचा शिक्षणात उपयोग करावा. एआय तंत्रज्ञान हे शिक्षणामध्ये वापरायला पर्यायच नाही. त्याशिवाय तुम्हाला जगभरातल्या बऱ्याच गोष्टी इझिली अवेलेबल होणार नाही. तर तुम्हाला उदाहरण देतो की आज एआय वर आपण गेलो आणि आपण असं म्हटलं की बाबा मी जो भूगोल शिकतो आहे त्या भूगोलासंबंधीची चांगली विद्यापीठं कोणती, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये एआय तुमच्या समोर आणून हवं. पुढे जाऊन मी असं लिहिलं की बाबा मी इलेक्ट्रॉनिकचे डिव्हाइस तयार करतो आहे. ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जगामध्ये कुठे कुठे बनले फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये एआयवर आहे. म्हणजे आधी जे तुम्हाला पत्रव्यवहार करायला लागायचा, फोनाफोनी करायला लागायची, मेल करायची, एआयने सगळं नीट केलं. आणि त्या एआय बेस वर इन्स्ट्रुमेंट्स इतके ॲडव्हान्स डेव्हलप होत चाललेले आहे की आपण कल्पनाच करू शकतो. बरं कॉम्प्युटर आला तेव्हा असं वाटलं की लोक बेरोजगार होते. नाही, लोक ॲडजस्ट झाले. एआयने सुद्धा बेरोजगारी वाढणार नाही. आपलं क्वालिटी ऑफ लाईफ हे जास्त सुधारेल.